नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भाज्यांचा सँडविच ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 4 ब्रेड घेतलेले आहेत मी छोटेवाले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चीज घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण हे सगळे भाज्या टाकून घेऊया। असं टाकून घ्यायचे आहे। चीज घालायचा आहे यामध्ये भरपूर असा। यानंतर 1 चमच मिक्स ऑरिगॅनो घालायचा आहे। ऑरिगॅनो नक्की घाला तुम्ही, खूप छान लागते। हे सगळं आता असं मिक्स करून घेऊया। बघा, यामध्ये तुम्ही टोमॅटो पण घालू शकता, मी घातला नाही। बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं। तयार झालेलं आहे आपलं सारण। चला आता ब्रेड शेकून घेऊया आपण। थोडासा बटर घातलेला आहे। बटरला छान असं करून घ्यायचं। नंतर अशा आपल्या ब्रेड घालायच्या। ब्रेड छान एक साइड भाजून घ्यायच्या। चला, आपले ब्रेड भाजलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। बघा, 2 ब्रेडला चिली सॉस लावून घ्यायचा असा। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा। सॉस लावून झालेला आहे। आता आपण हे सारण टाकूया याच्यावरती। बघा, हे असं सगळीकडे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपलं ते मिश्रण। परत एकदा अशी भरपूर चीज घालायची। चीज घातलेली आहे। परत मिक्स ऑरिगॅनो असं टाकून घ्यायचं। खूप छान लागते हा भाज्यांचा सँडविच। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, मुलांना तर खूप आवडते। बघा, असे ब्रेड ठेवून घ्यायचे, असं दाबून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आता याला आपण शेकून घेऊया। परत मी गॅस चालू केलेला आहे। तव्यावर असे ठेवून घ्यायचे। दोन ते 3 मिनिटासाठी आपण याला असं शेकून घ्यायचं आहे। बघा, असं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शेकून घ्यायचं। एक साइड एक साइड असं पलटून घ्यायचं। परत असं थोडंसं झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनिट।
मस्त आपला भाज्यांचा सँडविच तयार होत आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. बघा, झाकण काढून घ्यायचं. आता हे काढून घ्यायचे आपल्याला. बघा, मी तुम्हाला आता कट करून दाखवते. फार छान लागते हा सँडविच. तुम्ही घरी एकदा मुलांसाठी नक्की ट्राय करा. टिफिनमध्ये पण देऊ शकता. बघा, तुम्हाला जवळून दाखवते. किती सुंदर झालंय बघा. बघा, आपला मस्त तयार झालेला आहे भाज्यांचा सँडविच. तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता. खूप छान लागते. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.